शासनाचं जे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाप्रमाणे भाडे निश्चित करावी, त्याप्रमाणे लोकांना भाडे देण्यात यावे, ते आम्ही भरण्यास तयार आहोत। वारंवार ह्या लोकांना सांगितलं असताना सुद्धा ह्या लोकांनी तुगलकी कारभारप्रमाणे आमच्यावर दुनियाचं आमच्या तिथं येऊन सील करणे, आमचं पूर्ण लोकांना मानहानी करणे, अपशब्द बोलणे असा हा प्रकार चालू आहे। आणि ह्या अपशब्द आणि आमच्या मानहानीच्या प्रकाराला हे आपण फळायचं नाहीये। आपण सर्वांनी एकत्र येऊन या आयुक्त आणि उपायुक्ताचं तक्रार माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, सर्व नेत्यामध्ये अमित विलासराव देशमुख, गिरीश महाजन साहेब या सर्वकडे करायचं आहे आपल्याला। मी एक व्यापारी म्हणून आमच्या भावना मांडत आहे। लातूर जिल्ह्याचं महत्त्वाचं मार्केट म्हणून गांधी मार्केट ओळखलं जातं। पूर्ण जिल्ह्याची जी उलाढाल आहे होलसेल मार्केटची त्या गांधी मार्केटमधून होते। दरवर्षी शेकडो करोडो रुपयांना ह्या मार्केटमध्ये उलाढाल होते, ज्याच्या मार्फत कर शासनाला पोचला जातो। पण त्या मार्केटची जर तुम्ही परिस्थिती पाहिली, एकही गाळा सुरक्षित नाही आहे। प्रत्येक गाळ्यात लिकेजचं प्रमाण आहे, प्रत्येक गाळ्यामध्ये पाणी येतं, चिरा पडलेले आहेत। अक्षरशः आतली बिल्डिंग जर बघितली असं वाटतं की 5-10 वर्ष ती बिल्डिंग गळून पडेल आपोआप। ना तिथे कुठलं नीटनेटकेपणा आहे। अवैध दारूचे धंदे तिथं वाढलेले आहेत। नुसते दारुडे फिरतात रात्री कुठलीही फॅसिलिटी नाही आहे, लाईटची फॅसिलिटी नाही आहे। ओके, करोडो रुपये टॅक्स जेव्हा जातो या मार्केटमधून, जेव्हा जिल्ह्याचं पूर्ण मार्केटमध्ये होतो, जेव्हा पूर्ण जिल्ह्यातून लोक इथं येतात, तर त्या लोकांना काय आदर्श दिसतो या मार्केटचा? जेव्हा टॅक्सच्या माध्यमातून, भाड्याच्या माध्यमातून जेव्हा पैसा वसूल केला जातो, त्या माध्यमातून त्यांनी सर्व्हिस पण तशी द्यायला पाहिजे। पण महापालिकेचं ह्याकडे बिलकुल पण लक्ष नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं त्या मुतारीचं काम इतकं बेकार चालू आहे की मार्केटमध्ये बाहेर येणाऱ्या लोक, लेडीज वगैरे असतील, अक्षरशः नाकाला पदर लावून जातात। महत्त्वाचं ते आहे। तर ह्याहीकडे महापालिकेनं बघणं आवश्यक आहे। तर ही बातमी तुम्ही पोचवावी।